नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? आपलं स्वागत आहे आमच्या धनश्री शिंदे या युट्यूब चॅनलला. तर आता आम्हाला लागली भूक. तर आम्ही काय करत आहात बघा, गॅसची बचत तुम्ही पण करा, आम्ही पण करत आहेत बघा. आता काय चुलीवर चाललंय का हे? अरे गॅसची बचत काही सांगते तिकडे दाखव नाही. बघा, इकडे वर चढलेली, दीदी इकडे खाली उतर ना. चालू इथं शिरा, पोहे. आमची झाली चूक आणि आम्हाला लागली भूक. हे आमचा नवीन डायलॉग. इकडे इकडे या. आणि हे बघा कुठे जाऊन बसली वरती. बरं तुम्ही मला होय? हा, हा. मला हे येत नाही. शिरा येत नाही. तुम्ही मला सांगताय ना रेसिपी सांगा. ठीक आहे. तू एक गरा घे, 2 वाट्या. हं. ठीक आहे. तो मस्त भाजून घे. हं. भाजून घे. ठीक आहे. तर काय नाही, 2 वाटी गरा घ्यायचा आणि पहिल्यांदा गॅस चालू करायचा. पण गॅसची बचत करायची बरं का. पहिले सांगू तुला. हा ठीक आहे बारीक गॅस केला. आणि कढई तापायची. हं. आता सगळं केलं बी त्यात. तापवू घे ना. बघितलं का आता हे? तुम्ही काय म्हणतात आता की मला शिरा येतोय करता मग मी तुला सांगतो. मग तुला तेच सांगत होतो मी मग पुढच्या की पुढच्या वेळेस करू. भाजून घ्यायचा व्यवस्थित. व्यवस्थित भाजून घ्यायचा नंतर कराल ना पण आता रेसिपी सांगा ना. लाल नंतर होऊस्तर. नंतर करीन. बरं का. लाल होऊस्तर भाजून घेतला का मग तो एका प्लेटमध्ये काढायचा. हं. हा मग त्यात पाणी टाकायचं कशात थोडं. पण टाकायचं प्लेटमध्ये? अरे यार, प्लेटमध्ये पाणी टाकायचं असं का? तुम्ही म्हणतात ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि त्यात पाणी टाकायचं म्हणून म्हणतात. अरे कढईत पण टाकायचं, कढई गरम करायची. अरे काय येड्याची जत्रा आवड, येड्याचं बाजन पेड्याचं रोज काय आवडच काम. स्वयंपाक येतो करता. आणि मग त्यात पाणी टाकलं, गरम पाणी टाकलं का मग वरून ते भाजलेलं गरा नाही टाकून द्यायचा. आणि मग साखर कधी कधी टाकणार तू? साखर साखर टाकावं लागते पुन्हा नंतर त्यात. टाकायची का? हा मग ते एक मस्त एकदम होतो. आणि मग असा थोडं कमी गॅस करायचा आणि मग हे करायचा थोडं वाट बघायची त्याची. जास्त गडबी नाही करायचं बरं का. पण वाट जसं कशी बघायची? अरे झाला का नाही त्याची वाट बघायची. कशी वाट बघायची? तर एखादे कोण आचार्य बिचार्य त्याची वाट बघायची. अरे काय वाट बघायची? कोणाची वाट बघायची आता? अरे काय अवघड चला, काम. नाही. आता एकदम भारी चाललं बरं का. हे बघा आता बघा शिरा नाही शिरा बघा. आता एक नंबर झालाय. मस्त झालाय. एक नंबर बघा मस्त. तर मला पोहे करायचे का? आता शिरा झाले का लगेच पोहे. नाद करायचा नाही. पोहे कसे करतात सांगा मला तुम्ही. पोहे करायचे किती सोपं आहे. सांगा पोहे मला. करायचे काय पोहे. सांगा. हा पोहे काही नाही. एका पोह्याच्या पिशवीतून पोहे काढायचे, त्यातून घाणगुण बाहेर काढायची आणि धुवून काढायची. धुवून काढले का मग सगळं पाणी त्यातून काढून घ्यायचं आणि ते सुकायला टाकायची. सुकायला टाकली की कांदा, लिंबू, मिरची आणि ते लिंबू नंतर पण ते सांगतोय मी तुला. तर लगेच तू दमच खात नाही बा लगेच. लिंबू नंतर असं अमुक तमुक. अरे तुला सांगूच तर दम नाही बा. हा तर मग कांदा कापला की मग कोथिंबीर कापून घ्यायची. मग तिखट, हळद, जिरे सगळे एक हे करून घ्यायचं. एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. प्लेटमध्ये काढून घेतलं का मग सगळे कांदा बिदा काय करायचं, तेल टाकायचं, तेल गरम करायचं. मग कांदा त्यात परतून घ्यायचा थोडा लाल होऊस्तर. आणि मग पोहे टाकायचे आणि पोह्यावर थोडं मीठ टाकायचं, हळद टाकायची, जिरे टाकायचे. नाही जिरे राहिलं ते तेल गरम झाल्यावर जिरे असेल. हा थोडंफार चुकलं असेल. तुम्ही मला सगळं सांगितलंय. आता तुम्हीच रेसिपी कराय. मी तुम्हीच क- पोहे करून घ्या आता. मी करू का? मी धरते. नाही नाही होय. मी जर केले तर मग तू खाणार नाही ना पोहे. खाईल ना काय झालं? अरे मेन तर का हे राहिले ना त्यात शेंगदाणे राहिले शेंगदाणे. हा बघा तुला दूर करते रोज पण तुला ध्यानात नाही काय राहिले काय नाही. मला सांगा नाही ती. हा बाहेर रडत नसतात पण काय नाही का चढ येत. हा तिखट कांदा आहे दीदीने दिलेला आहे ना. बाया असं किती हाणले नवऱ्यानंतर रडणार नाही. पण कांदा अशी एकच वस्तू आहे बरं का संसारामध्ये की न हाणता डोळ्याला पाणी येतं. ते म्हणजे कांदा. बड़े बड़े का होता है वांदा, इसको बोलते कांदा. वेलकम टू माय ब्लॉग यूट्यूब चॅनल धनश्री शिंदे ऑफिशियल and please subscribe now.
ओके. इथे बसली धनश्री, ही बसली धनश्री. बघा ही दात पडकी. आता मला दुसरा बी दात पडणार नाही आहे. तिच्या दाताचं मी एक सांगते रहस्य. कारण की तिचा दात पडला ना तर 6 महिन्यांनी दात येतो. तर आत्ताच दिसायला लागलाय. कधी पडलेला आहे तो दात 4-5 महिने झाले. उरका गॅस चालला व्हायला आपला. आणि म्हणा का नाही, बाता गॅस मारू. बंद केलाय मी. बंद केलाय, हा, गॅसची बचत आहे आता. गॅसची बचत आहे बरोबर त्यातली. आई एक दिवाळीत पडलेला हा दात अजून बी आलाय नाही, आता आलाय, थोडा थोडा यायला लागला. आताशी दिसतंय. आता लवकरच आम्हाला पोहे शिरा खायला भेटल. काही मागता तुम्ही बारका बारकाला कापा जरा मिरच्या. लय मोठ्याला कापलं तरी काय अडचण नाही. कारण म्हणजे कसं ते टपाटप निवडून काढता येतं, टाकता येतं बाहेर. मिरच्या कोण खाताय? मिरच्या फक्त आपल्या तिखटापुरत्या बस. बनवून घेते. पटापटा बनवून घ्या आणि मग तुम्हाला सांगतो कसं बनवलंय, काय बनवलंय. ओके. बघा आता टाकलं तेल आता गरम मी करायला. सांगते रेसिपी. ह्यांना काही जमली नाही रेसिपी, पण मी गावाला गेल्यावर तरी करून खात जा. त्याच्यामुळे मी तुम्हाला विचारत होते की तुम्ही म्हणजे तुम्हाला येतात का बा पोहे रवा करता, तेवढं तरी करून खात जा ना. सगळं येतं आम्हाला. काही येत नाही तुम्हाला, फक्त बोलायला येतं. बोलायला सांगा फक्त. नाही मी सांगितले रेसिपी काय चुकीचे काय 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 पोटात दुखत आहे मी केलेले. पोटात नाही दुखत, मग? पण तुम्ही व्यवस्थित नाही सांगितली. अरे मी गॅसची बचत सांगितली कशी करायची काय करायची, त्यांनी बचत होती. गॅसची बचत आता किती करा, गॅस नाही भेटला की आपल्याला चुलच मांडावं लागेल. चूल. आता जिरे टाकून घेती, मिरच्या टाकल्या, मिर्चा गेल्या. सबसे पहले तेल, उसके बाद मिर्चा, कांदा टाकून उसके बाद घेतला. जीरा, उसके बाद प्याज, कांदा. कांदा परत्या के ऐसा परत्या. चांगल्या प्रकारे असा परतून घ्यायचा. कांदा लाल जरीच झाला पाहिजे असा बघा. जास्त लाल 4-5 शेंगदाणे टाकायचे. 4-5 तुम्हालाच लागतील. आपल्याला ना शेंगदाणे आणावं लागेल आता. शेंगदाणे संपले तर शेंगदाणे आणावं लागेल. तेल डबाला महाग झालं, तेल डबा एक आणावं लागेल. काय करणार आता गॅस जर बुक केला ना तर 25 दिवसांनी गॅस येतो माहितीये का. तर पोहे करून झालेले आहेत. तर आम्ही बसलेलो आहे खायला. तर तुम्ही पण या पोहे खायला. आणि पोहे छान झालेले आहेत, धनश्री दिदीनी खाल्लेले आहेत. तर आमच्या धनश्री शिंदे ऑफिशियल या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट पण करा. तर आपण परत भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.